नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मुद्दा हक्काच्या या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण सुनीताताई आंधळे यांच्या कीर्तनकाराबद्दल जे काही न्यूज आली होती, बातम्या आल्या होत्या आणि त्या बातम्यांमध्ये सुनीताताई आंधळेंनी कशा प्रकारे त्या मुलीचं अपहरण केलं किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचा कशा प्रकारे हात आहे आणि बलात्कार करण्यास सुद्धा त्यांनी मदत केली, अशा प्रकारची माहिती समोर आलेली होती। मात्र आता या प्रकरणामध्ये तिच्या म्हणजे ज्या मुलीवर अत्याचार झालेला आहे त्या मुलीच्या वडिलांची प्रतिक्रिया आलेली आहे किंवा ही सगळी जी घटना घडलेली होती त्या मुलीच्या वडिलांनी सांगितलेली आहे। आणि या प्रकरणामध्ये काही लोक असं सुद्धा बोलतायत, कमेंट सेक्शन मध्ये अशी सुद्धा माहिती सांगतायत की ही घटना जी आहे ती प्रेम प्रकरणावरून आहे, याच्यावर कोणीही कोणाचीही बदनामी करू नये। मात्र बदनामी करण्याचा कुठेही प्रश्न येत नसल्याचं समोर दिसून येत आहे। नेमकं आता हे प्रकरण काय आलेले सुनीताताई आंधळेचा याच्यामध्ये काही समावेश होता का, हेच तुम्हाला मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो। नमस्कार, मी रंजित। मित्रांनो, मुद्दा हक्काच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात। मित्रांनो, आपण ऐकलं होतं त्या मुलीच्या जबाबामध्ये कशा प्रकारे मुलीच्या फिर्यादीनुसार की माझ्यासोबत सुनीताताई आंधळे हे घरी आल्यानंतर मला बाहेर चल म्हणल्या, मी त्यांच्यासोबत गेले आणि त्यांच्यानंतर मला गाडीत टाकण्यात आलं आणि जबरदस्ती तिथं कोंडून डांबून ठेवण्यात आलं। तिथं अण्णासाहेब आंधळे याच्याबरोबर कोंडून ठेवण्यात आलं आणि त्यानं अत्याचार केले, त्याच्यावर बलात्कार केलं, अशा प्रकारची माहिती होती। आणि याच्यामध्ये थेट संबंध सुनीता आंधळे या कीर्तनकार महिलेशी किंवा कीर्तनकार महिलेनं अशा प्रकारची गोष्ट घडून आणली, अशा प्रकारचं म्हणणं होतं। मात्र त्यांच्या जे वडिलांचं स्टेटमेंट जे काही आलेले त्या स्टेटमेंटमध्ये सुनीताताई आंधळे यांचा फक्त ती वारकरी शिक्षण संस्था आहे म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, अशा प्रकारचं बोलण्यातून दिसून येत आहे किंवा त्यांनी जे काही माहिती दिलेली आहे, सांगितलेलं आहे, त्याच्यातून दिसून येत आहे। आणि याच्यामध्ये जनाबाई आंधळे एक नवीन नाव पुढे येत आहे, जे की त्याच्या वडिलांनी सांगितलेलं आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये त्या महिलेनं जी काही मदत केली होती ती मदत होती आणि जी सुनीताताई आंधळे कीर्तनकार जे आहेत त्यांच्या पतीनं सुद्धा याच्यामध्ये मदत केली होती, या सगळ्या घटना घडून आणायला मदत केली होती। आणि याच्यामुळेच या सगळ्या गोष्टींमुळे सुनीताताई आंधळे ज्या की कीर्तनकार आहेत आणि कुठंतरी कीर्तन करतात म्हणून त्यांचं नाव रूपाला प्रसिद्ध आलेलं होतं, लोकांना चांगलं सांगतात म्हणून कुठंतरी नाव रूपाला प्रसिद्ध आलेलं होतं, प्रसिद्ध त्यांचे मोठे मोठे कीर्तन सुद्धा आहेत आणि त्या महिलेवर कुठंतरी अशा प्रकारचं होत होतं। आणि या सगळ्या गोष्टीमध्ये मात्र हे सुद्धा बरोबरच आहे, जेवढं काही गुन्हेगार असतो तेवढंच माणसं हे सहकार्य, जे माणसं त्याला सहकार्य करतात ते सुद्धा गुन्हेगार असतात, यावरून दिसून येत आहे। कारण सुनीताताई आंधळे यांची वारकरी शिक्षण संस्था होती आणि त्या स्वतः तिथं राबत होत्या, ते तर झालंच, मात्र त्यांचे पती सुद्धा तिथं होते आणि त्यांच्या पतीनं सुद्धा मदत केली आहे, अशा प्रकारचं त्यांच्या वडिलांचं, त्या मुलीच्या वडिलांचं स्टेटमेंट आहे। म्हणून सुनीताताई आंधळे यांच्यावर गुन्हा दाखल तर व्हायलाच पाहिजे होता। आणि महाराष्ट्रभरामधून एक सोशल मीडियावर एक आता बोललं जाते की ज्या मुलीवर अत्याचार झालेला आहे, ज्या मुलीवर सगळं काही घडलेलं आहे ते एक प्रेम प्रकरणावरून झालेलं आहे। नेमकं ते प्रेम प्रकरण कोणाचं आहे किंवा काय आहे याची जरी माहिती नसली दिली त्यांनी, तरी त्याच्यावरून कमेंटमध्ये आपल्याच व्हिडिओला काही कमेंट आल्या होत्या की हे सगळी जी घटना आहे ती प्रेम प्रकरणावरून झालेली आहे, कुठेही कोणाचीही बदनामी करू नये, उगाचच बदनामी करू नये। मात्र त्या प्रेम प्रकरणाची कुठेही माहिती पुढे आलेली नाही, कोणीही काही सांगितलेलं नाही। आणि याच्यामुळे जर या ताईचा विषय किंवा या मुलीवर जो काही अत्याचार झालेला आहे, जर असा विषय जर डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न कोणाचा असेल तर ते फार चुकीचं आहे। कारण त्याच्यावर अत्याचार झालेला आहे, 19 वर्षाची मुलगी आहे आणि वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ती शिक्षण घेत होती, कुठंतरी तिचा छळ 2-3 लोकांनी, 5 लोकांवर ज्या काही गुन्हा दाखल झालेला आहे त्या लोकांनी जो काही छळ केलेला दिसून येत आहे आणि त्यामध्ये सुनीताताई आंधळे यासारख्या कीर्तनकाराचा समावेश कुठंतरी असेल असं कुणालाही वाटत नव्हतं। मात्र जी की महिला कीर्तनकार आहे, ज्या महिलेचं दुःख हे समजायला पाहिजे एकमेकाला, अशा प्रकारचं सगळं काही होतं। आणि ह्या सगळ्या गोष्टीमधून आता कुठंतरी महिलाची भक्षक बनली किंवा महिलांनाच मदत केली का, असा प्रश्न सुद्धा या प्रकरणामधून निर्माण झालेला आहे। बातम्या खूप व्हायरल होत आहेत आणि सुनीताताई आंधळे किंवा या सगळ्या जे काही 5 जे सगळे आंधळे बंधू होते, म्हणजे प्रवीण आंधळे असतील, अण्णासाहेब आंधळे असतील, या सगळ्या गोष्टीमध्ये हे सगळे काही तेवढेच हिस्सेदार आहेत, तेवढेच गुन्हेगार आहेत, जेवढे काही
जे बलात्कार करणारा अण्णासाहेब आंधळे होता तेवढेच हे सगळे गुन्हेगार आहेत, अशा प्रकारची लोकांची भावना आहे. मित्रांनो, या सगळ्या प्रकरणावर आता तुमचं मत काय आहे? कारण आपण जर पाहिलं तर या सगळ्या गोष्टीमध्ये खूप भयानक घटना घडलेली आहे. वारकरी शिक्षण संस्थेमध्ये एका मुलीवर मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार झालेला आहे आणि या अत्याचारामुळे कुठंतरी ती मुलगी आता भयभीत आहे आणि भयावह परिस्थितीमध्ये ती राहत आहे. मित्रांनो, तुमचं म्हणणं काय? तुमच्या भावना कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.